प्रश्न 1. वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 2. टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे? बरोबर उत्तर आहे टीम विगमोर. प्रश्न 3. स्टॅनफोर्ड एआय इंडेक्स 2025 मध्ये एआय इन्व्हेस्टमेंटमध्ये भारताची रँक कितवी आहे? बरोबर उत्तर आहे 7वी. प्रश्न 4. डीआरडीओ संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे? बरोबर उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 5. आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे? बरोबर उत्तर आहे हेनरिक क्लासेन. प्रश्न 6. 2025 साठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची थीम काय आहे? बरोबर उत्तर आहे म्युझिक अँड आयपी फील द बीट ऑफ आयपी. प्रश्न 7. डॉक्टर मुत्तैल गोविंदा मेनन शंकर नारायणन कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? बरोबर उत्तर आहे भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद ICHR. प्रश्न 8. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 समितीचे प्रमुख कोण होते? बरोबर उत्तर आहे डॉक्टर कस्तुरीरंगन. प्रश्न 9. पहलगाम आतंकवादी हल्ल्याची चौकशी कोणत्या संस्थेकडे सोपवण्यात आली? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय तपास संस्था NIA. प्रश्न 10. समुद्री अमृतकाळ योजनेनुसार 2047 पर्यंत भारताचा जलवाहतूक क्षमता किती MMT पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे? बरोबर उत्तर आहे 500 अधिक MMT. प्रश्न 11. जगातील पहिला 10G ब्रॉडबँड नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केला? बरोबर उत्तर आहे चीन. प्रश्न 12. मॅग्नेशियम हायड्राईड वापरून स्वच्छ ऊर्जा हायड्रोजन बॉम्बची चाचणी कोणत्या देशाने घेतली? बरोबर उत्तर आहे चीन. प्रश्न 13. तटीय राज्य परिषद 2025 चे आयोजन कोठे होणार आहे? बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न 14. रिलायन्स इंडस्ट्रीजचे पूर्णवेळ निदेशक कोण झाले? बरोबर उत्तर आहे अनंत अंबानी. प्रश्न 15. विश्व बँक प्रतिवेदनानुसार गेल्या 10 वर्षांत भारतातील किती कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले? बरोबर उत्तर आहे 17 कोटी. प्रश्न 16. GST भारतात कधी लागू झाला? बरोबर उत्तर आहे 1 जुलै 2017.